श्लोक 9. न च मान्तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु. अर्थ, हे धनंजया, या कर्मात आसक्तीरहित असल्यामुळे उदासीनाप्रमाणे राहणाऱ्या मला ती कर्मे बंधनात घालत नाहीत. विवरण: सर्व सृष्टी निर्माण करायची, नष्ट करायची, असे पुन्हा पुन्हा करायचे आणि हे सर्व मिळून किती कर्मे होतात याची गणना कोणालाच करता येत नाही. असे असले तरी ती कर्मे भगवंताला मात्र कधीच बंधनकारक होत नाहीत. त्याचा दोष त्याला लागत नाही आणि याचे कारणही भगवंत लगेच अर्जुनाला सांगत आहेत. भगवंत म्हणतात की परमेश्वर प्रकृतीच्या आधाराने सर्व कर्मे करवितो. त्यावेळी तो कर्मे करताना उदासीन असतो. केवळ सर्व जीवांना त्यांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा व्हावा एवढाच उद्देश भगवंताचा असतो. या वाचून त्याला स्वतःला भोग वाढविण्याचा कोणताच उद्देश मनात नसतो. 3ऱ्या अध्यायात तर त्यांनी तसं स्पष्ट सांगितलेलं आहे. भगवंत असं म्हणतात की नमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एवच कर्मणी. कृष्णा अवतारात गीता सांगितली. श्रीकृष्णाचे दृष्टीने विचार केला तरी त्याने या अवतारात सुद्धा कोणतीच गोष्ट स्वतःचे स्वार्थासाठी केलेली नाही. त्याचे प्रत्येक कर्मच इतरांसाठी आणि लोककल्याणासाठीच होते. म्हणूनच कोणत्याही कर्माचे बंधन त्याला कधी लागले नाही. त्याचा कर्माशी कोणताच संबंध अगर संग नसतो आणि तो संपूर्णपणे अलिप्त राहून प्रत्येक कर्म करीत राहतो. कर्म करीत असताना माणसाने निर्दोष कसे राहावे याचे सुंदर मार्गदर्शन त्यांनी येथे केलेले आहे. समाजात पुढारपण करणाऱ्या प्रत्येकाने असे वर्तन केले तर समाजाची उन्नती निश्चितपणे होईल. अशा लोकनायकांनी स्वतः तसे वर्तन करून अनेकांकडून तसे वर्तन करवून घ्यावे असं भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. प्रत्येकाचा उत्कर्ष व कल्याण साधेल अशी कर्मे अनासक्त राहूनच करावीत. कोणत्याही गोष्टीचा संग्रह करून ठेवू नये. सर्वांचे सुखाची व हिताची गोष्ट करावी आणि असे करताना स्वतः मात्र निस्संग आणि अनासक्त राहायला लागते. हा सर्व उपदेश अर्जुनाला रणांगणावर करण्याचा उद्देश असा आहे की इतक्या वेळा सृष्टीचा नाश केला तरी ते कर्म भगवंताला बाधले नाही. त्याचे त्याला पापसुद्धा लागले नाही. मग या युद्धात अर्जुनाने भगवंताप्रमाणे संग टाळून अलिप्त होऊन युद्धकर्म केले तर त्या मनुष्यवधाचे कोणत्याच प्रकारचे पाप अर्जुनाला लागणार नाही. असा हा भगवंताचा उपदेश आहे आणि आपण आता इथे थांबूया.